हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 माईक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक 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 हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो माईक चेक हॅलो 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 माईक चेक. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय जयगावदेव जानोबार चषक नागाव 2025च्या मध्ये तुमचं सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष. फॉर्मेट स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली मॅच टीम बाबाली देवीचा पाडा 40+ दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. जाऊया खेळाच्या पहिल्या सत्राकडे. काही तांत्रिक बदलानंतर पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासोबत जोडलो जातो. टॉस जिंकला टीम बाबालीनं, फिल्डिंगसाठी बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला देवीचा पाडा 40+ला. ओटो कॉम्बॉक्स. ओ क्या बात है, पहिलाच बॉल वरती अतिशय देखना फटका. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतात 4 येते चौकार. पहिलाच बॉल वरती अतिशय सुरेख आणि अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आणि या बॉल वरती खरं तर 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तमाम क्रीडा रसिकांचं आणि आमच्या या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव आयोजित जर का आपण बघितलं तर अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावेळेला देखील पहा कट केला, यावेळेला मिस फिल्डिंग झाली, बॉल थांबणार नाही. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलग लगातारचा दुसरा चौकार. हॅलो अशोकजी पाटील नागावचे समाजसेवक, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. इथे जर का आपण बघितलं तर काय कमालीचा खेळ दाखवला जातोय. सलग 2 बॉल वरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. आज जर का आपण बघितलं तर क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. या क्रीडांगणावरती पहिला सामना बामाली 40+ विरुद्ध देवीचा पाडा 40+ असा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. टॉस जिंकला बामाली 40+ टीमचे कॅप्टन आणि त्यांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला फिल्डिंग करण्याचा. आणि प्रथमतः टॉस हरल्यानंतर देवीचा पाडा हा संघ बॅटिंग करतोय. 2 आले, तिसरा येईल का हा प्रश्नचिन्ह होता. आणि लगातारच्या 3 बॉल वरती 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. काय कमालीची फटकेबाजी प्रभावित करतात. अप्रतिम दर्जाचे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. सलग 3 बॉल वरती 3 चौकार. सलग 3 बॉल वरती 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. काय खेळ दाखवला जातो, बहारदार खेळ. 40+ क्रिकेट जर का आपण बघितलं तर स्वस्थ शरीर आयुष्य महान ही टॅगलाईन आहे 40+ क्रिकेटची. आणि लक्ष द्या मित्रांनो, तुम्हाला 5 षटकं आम्ही दिलेली आहेत. आणि या 5 षटकामध्ये जर का आपण बघितलं तर पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील. एक महत्त्वाची बाब आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि टाइम देखील आमच्या पंचांनी आपल्या स्मार्ट वॉचमध्ये इथून मात्र सेट केला. यावेळेला देखील 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट झाला. आणि या 2 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती इथून मात्र फेरबदल आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत रन्स आपण बघतोय 14 धावा. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल अजून बाकी आहेत. पाहूया आता या 2 बॉल वरती किती धावा जमवल्या जातील. यावेळेला पहा
लाईन खराब, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा हा बॉल आणि पंच पहा आपल्या हातांचा पिसारा फुलवत आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. ओ स्वीट साऊंड ऑफ द बॅट. काय फटका सजवला मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि या खेळाडूचा कव्हर ड्राईव्ह पाहण्याजोगा होता. या षटकातील चौथा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. बॅटर संजय भोईर प्रभावित करतात आणि त्यांच्या सोबतीने जर का आपण बघितलं तर प्रदीप म्हात्रे सुद्धा आज मात्र त्यांच्या बॅटमध्ये सुद्धा मोठे फटके येतात. संजय भोईर यांच्या बॅटमध्ये सलग 3 बॉलवरती 3 चौकार आपण बघितले, परंतु तदनंतर यावेळेला देखील आपण पाहू शकाल इथे सुद्धा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट झाली आणि या बॉलवरती एकच धाव इथून मात्र प्राप्त झाली. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 20 धावा. प्रदीप म्हात्रे काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर आज मात्र प्रभावित करणारी बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खरं तर गोलंदाज संजय भोईर यांच्यावरती आक्रमण केलं गेलं या पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 20 धावा धावफलकावरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड. ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजसदादा भोईर यांची संपूर्ण टीम पहा या स्पर्धेच्या अनुषंगाने खूप चांगलं कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळते. GTC क्वालिटी आणि क्लिअरिटी देणारे एक उत्तम यूट्यूब चॅनल आणि त्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा खऱ्या अर्थाने लाईव्ह कव्हर केली जाते. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा अफलातून क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय उत्तमदादा पाटील, संदीपदादा पाटील, रामनाथदादा पाटील, जयंतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून खरं तर उभी राहिलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवे वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. विष्णू आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. पाहूया विष्णू यांच्या माध्यमातून आता पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर धावा आल्या तर या ओव्हर मध्ये त्या धावांना लगाम लावण्याचं काम इथून मात्र केले जाईल. काम बॉल तयार होतात. विष्णू पुढचा बॉल हाताळण्यासाठी स्ट्रायकिंगला फलंदाज तयार आहे. यावेळेला पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वडनं. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चालला गोळीच्या वेगानं. ढुशुम 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 4 रन्स. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र प्रदीप मात्र घरातूनच सेट होऊन आले की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. आतापर्यंत या पहिल्या डावामध्ये 5 चौकार आपण त्यांच्या बॅटमधनं पाहिलेले आहेत. अतिशय दर्जेदार मॅच आणि त्या लढतीमध्ये खरं तर प्रथमतः टॉस हरल्यानंतर हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटिंग करत असताना प्रभावित केलं या टीमनं आणि खरं तर या बॅटरनं प्रदीप म्हात्रे. यावेळेला देखील फिरून मारला दे घुमागेपर्यंत बॉल हवेत. दुसऱ्या अटेम्प्टला सुद्धा बॉल हातातून निसटला आणि तितक्यात मात्र एक धाव देखील कंप्लीट केली गेली. आता पहा जो फलंदाज खरं तर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत होता त्याचा इथून मात्र कॅच सोडलाय. आता येणारा काळ तुम्हाला सांगून जाईल की ही कॅच किती इम्पॉर्टंट होती. खरं तर प्रदीप म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये तुफानी फटकेबाजी करत होते. गोलंदाजाने नक्कीच विकेट घेण्याचा प्रयत्न दाखवला परंतु तिथे स्क्वेअर लेग रिजन मध्ये थोडीशी गफलत झाली आणि त्यानंतर ही एक धाव देखील कंप्लीट केली गेली. बॉल आता पुन्हा एकदा तयार होतात विष्णू. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळणार. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज देखील तयार आहेत. पुढचा बॉल विष्णू तयार होतात. यावेळेचा हा बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र जर का आपण बघितलं तर पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून इथून मात्र गॅप शोधलाय परंतु तिथे पहा कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर या बॉलवरती तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि आता या 3 धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया हे 3 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. स्ट्रायकिंगला प्रदीप म्हात्रे व्हेरी डेंजरस मॅन फ्रॉम देवीचा पाडा या गावाला रिप्रेझेंट करणारे प्रदीप म्हात्रे. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे समोरच्या दिशेला.
अनस्टॉपेबल अनबिलेबल मॅग्निफिशंट स्ट्रोक येतोय या डावातील 6वा चौकार बॅटर प्रदीप म्हात्रे यांच्या बॅटमधून. अफलातून तुफानी बेमिसाल आणि जर का आपण बघितलं तर दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते प्रदीप म्हात्रे. खरं तर प्रदीप म्हात्रे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ह्या वादळाला कोणता गोलंदाज रोखणार हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला बामाली 40+ या टीमच्या गोलंदाजामध्ये. पाहूया पुन्हा एकदा बॉल तयार होत विष्णू. खरं तर विष्णू यांच्यावरती सुद्धा आता आक्रमण करण्यास सुरुवात झालेली आहे. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. तिथे फिल्डर पहा भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावतायत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि पहा दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण. हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 हॅलो. या वेळेला बॉल हवेत. फकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि खरं तर ही कॅच भरपूर इम्पॉर्टंट होती. आणि इथे पहा आतापर्यंत त्यांच्या बॅटमॅन खरं तर 6 चौकार आपण बघितले आणि वैयक्तिक 11 बॉल मध्ये 30 धावांची एक ताबडतोब इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. ते खरं तर इथून मात्र बाद होतात. एक दर्जेदार इनिंग त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारली आणि प्रदीप म्हात्रे यांच्या खेळीचा इथून मात्र अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रदीप म्हात्रे यांना दिला जातो परतीचा इशारा आणि खरं तर ज्या पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट इथून मात्र मिळवून दिली जाते. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडी बाद 34 धावा. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय 1 गड्याच्या मोबदल्यात. पाहूया ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती इथून मात्र कोणाला आणलं जाईल हे देखील बघायचंय. हेमंत म्हात्रे यांना सध्या आपण बघतोय. पाहूया हेमंत म्हात्रे यांच्या माध्यमातून आता कशा रीतीनं गोलंदाजी केली जाणार. संजय भोईर यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. न्यू बॅटर हेमंत यांना सध्या आपण बघतो खेळपट्टीवरती गोलंदाज देखील तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये संजय यांना इथून मधलं आणलं जात आहे. पाहूया संजय यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाईल. खरं तर पहिलं षटक हाताळत असताना तब्बल जर का आपण बघितलं तर थोडासा मार बसला होता परंतु आता करण्याची गरज बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळेला देखील ऑफसाईडला हा फटका सजवला. तिथे मात्र कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले आणि या बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल. 35 धावा धावफलकावरती आपण बघतो. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतात. तयार. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला. तिथे पहा फिल्डर लॉंग ऑन रिझन मधून लॉंग ऑफ रिझन मधून खरं तर बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि याही बॉलवरती फक्त एकच धाव मिळणार आहे. सिंगल डबलने धावफलक खरं तर हलता ठेवण्याचा प्रयत्न दाखवला जातोय. 40+ एक जबरदस्त खेळाडू राजूजी भडवी तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या मंथन पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. ओ टू कम बॉक्स. या वेळेला देखील पहा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर वेळानंतर खरं तर हा डॉट बॉल आला आणि जर का आपण बघितलं तर आजच्या दिवसातील हा पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर नाहीये ते फलंदाजाने ओळखलं होतं परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय हा खणखणीत चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. काय फटकेबाजी केली जाते. आता पहा मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार खेळ दाखवला जातो. गोलंदाजावरती खरं तर आक्रमण केलं जातं आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचं आक्रमण
आता कोणता गोलंदाज इथून मात्र थांबवणारा हा जरूर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये जरूर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या वेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न अद्योगरच मन बनवलं होतं, परंतु हा फटका सक्सेसफुल ठरला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता. खरं तर चौकार आल्यानंतर गोलंदाज कमबॅक करतो. बोला तयार. या वेळेला पहा थोडेसे शफल झाले, फायनली ची दिशा त्यांना निवडली आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रस मिळते 6 येतो. खणखणीत पॉवरफुल वंडरफुल षटकार. आजच्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चला पाण्याची मागणी केली जाते, पाण्याची पूर्तता आपण करायची आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 46 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 1 गड्याच्या मोबदल्यात. कालच्या दिवसामध्ये जर का आपण बघितलं तर पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर तकदीर मात्रे वडवली 40+ या टीमचे खेळाडू अवघ्या 22 बॉल मध्ये त्यांनी खरं तर 72 धावांची नाबाद इनिंग या स्पर्धेच्या अनुषंगाने साकारली. आणि जर का आपण बघितलं तर एकाच सामन्यामध्ये खरं तर आणखीन एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. अमित गायकर गोळवली 40+ या टीमचे खेळाडू खरं तर त्यांनी वडवली 40+ या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना अवघ्या 17 बॉल मध्ये 51 धावा कुठल्या. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज खरं तर या स्पर्धेतील दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आज खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. जगातील एकमेव राजा असा आहे याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला, तो राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. आज खरं तर ऐतिहासिक दिवस. रघुनाथजी म्हात्रे यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मनपूर्वक सरचे स्वागत. खूप मेहनत या स्पर्धेसाठी रघुनाथ म्हात्रे यांची आहे. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. थँक्यू. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये सौरभ सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर त्यांच्या समवेत प्रथमताच आम्हाला समालोचन करण्याचा योग जुळून आला. मानस मनोहर यांच्या माध्यमातून खरं तर इन्व्हाइट केलं गेलं आम्हाला या स्पर्धेच्या अनुषंगानं. जेव्हा मॅचकडे मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि या 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. ह्या वेळेला पहा विलास पावशे यांना खरं तर गोलंदाजी मार्क वरती आणलं गेलं आणि पहिलाच बॉल हाताळत असताना इथून मात्र बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. जर का आपण बघितलं तर एक चांगली फटकेबाजी करत असताना बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार होतात. विलास पावशे पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार. यावेळीचा हा बॉल थोडीशी गती कमी होती, परंतु ती गती पहिलेच ओळखली आणि बॉल समोरच्या दिशेला अतिशय देखना सुरेख पॉवरफुल लॉंग ऑन शॉट डोक्यावरनं बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावफलकावरती झपाट्याने बदल आपल्याला पाहायला मिळतात. कॉंग्रॅच्युलेशन टीम. देवीचा पाडा अर्धशतकाहून जास्त धावा धावफलकावरती 52 धावा. हा पण पूल करण्याचा प्रयत्न, परंतु पूल अनसक्सेसफुल ठरला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहा पहिला बॉल जर का आपण बघितलं तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक बिग हिट आपल्याला पाहायला मिळाला आणि आता पुन्हा एकदा डॉट बॉल आलेला आहे. बॉल आता पुन्हा एकदा तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. या वेळेला देखील स्वीट साऊंड ऑफ द बॅट
आणखीन एक समोरच्या दिशेला गगनभेदी गगनाला गवसणी गाठणारा अतिशय देखणा फटका फंच आपल्या अनोख्या अंदाजामध्ये षटकारांचा इशारा आमच्यापर्यंत करतात. क्या बात आहे. पहा दर्जेदार खेळ दाखवला जातोय आणि आणखीन एक षटकार इथून मात्र ठोकला. बोला तयार. या वेळेला देखील ऑन साइडला तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतात परंतु फिल्डर बनतील प्रेक्षक. षटकार आल्यानंतर आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. विलास पावशे यांच्यावरती सुद्धा इथून मात्र आक्रमण केलं गेलं. पहा या षटकाला जशी सुरुवात झाली पहिला बॉल डॉट, दुसरा बॉलवर षटकार, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती षटकार आणि पाचव्या बॉल वरती सुद्धा एक मोठा फटका आलेला आहे. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. या षटकातील पाहूया विलास पावशे यांच्या माध्यमातून हा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आहेत. बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत भरपूर उशीर झाला आणि 2 धावा इथून मात्र कम्प्लीट केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने तिसरीचा सुद्धा प्रयत्न दाखवला जातोय. मिसफिल्डिंग झाली. या एक धावा तुम्हाला खरं तर वाचवाव्या लागतील आणि ज्या वेळेला तुम्ही या धावा वसूल कराल त्यावेळेला मात्र थोडंसं तुम्हाला दडपण जाणवेल की एका धाव्याचं किती महत्व होतं. त्याच वेळेला तुम्हाला समजेल. आता ओव्हर नंबर बघता बघता जर का आपण बघितलं तर आता 4चा खेळ संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 65 धावा. 65 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यात 65 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा सामना जर का आपण बघितलं तर आपल्याला पाहायला मिळणार नावाडी 40+ विरुद्ध पडलेगाव 40+. असा सामना आपण बघणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये आता इथून मात्र किती धावा जमवल्या जाणार टार्गेट सेट करणारे षटक आपल्याला पाहायला मिळणार. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि आता ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती आता गोलंदाज येतील. बॉलिंग करणाऱ्या टीम कडून रोहिदास पावशे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रोहिदास पावशे यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. 65 म्हणजे भरपूर धावा बॅटिंग करणाऱ्या देवीचा पाडा 40+ या संघानं खरं तर जमवलेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये 88 धावांचा सर्वाधिक उच्चांक होता. तो उच्चांक इथून मात्र मोडला जाईल का. या वेळेला पहा फिरून मारला दे घुमा के बेधडक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका आहे कडक आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. याही गोलंदाजाचं आता इथून मात्र मोठ्या फटक्यानं स्वागत केलं जात आहे. स्वाग से करेंगे स्वागत आणि स्वागत केलं जाते या गोलंदाजाचं चौकारानं. हा आक्रमण दाखवलं जाते. या वेळेला देखील पहा चौकार आल्यानंतर आता कमबॅक करतात. हेमंत मात्रे सुद्धा चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार होतात. यावेळेला पहा इथे मात्र बॉलचा अंदाज चुकला. यष्टांचा वेध घेतला आणि बॅटर राजू इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. राजू यांना दिला जातो परतीचा इशारा. सेकंड विकेट गॉन. दुसरा धक्का इथून मात्र बसलाय आणि बॅटर राजू यांच्या खेळीचा इथून मात्र अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. राजू बाद होतात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. नंबर 4 मध्ये सध्या त्यांना बॅटिंग करण्याची संधी इथून मात्र मिळालेली आहे. जितू पाटील मैदानाच्या आतमध्ये विसावलेले आहेत. 69 धावा धावफलकावरती अब तक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अजूनही 4 बॉल बाकी आहेत. टार्गेट सेट करणारे हे 4 बॉल पाहूया. या 4 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला देखील आपण पाहू शकाल अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथे पहा दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि या मोमेंटला देखील जर का आपण बघितलं
एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. 2 बॉल अजून बाकी आहेत. बॉलर तयार. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला 1 बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. खरं तर पहा सन्माननीय उत्तमजी पाटील साहेबांना मानवंदना देणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आणि धावफलकावरती आता रन्स आपण बघतोय 75 धावा 75 रन्स. पहिल्या डावातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न पहा. तिथे रमेश बॉलच्या मागे धावतात. यावेळेला दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावांच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 77 धावा आणि विजयासाठी येणाऱ्या 30 बॉल मध्ये आता बामाली 40+ या संघाला 78 धावांचा इथून मात्र पाठलाग करावा लागेल. चला नेक्स्ट मॅच आता टॉस साठी यायचंय. नावाळी 40+ विरुद्ध पडलेगाव 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. चला टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे. नावाळी 40+ विरुद्ध पडलेगाव 40+ असा सामना आपण बघणार आहोत. चला नेक्स्ट मॅच आता टॉस देखील इथून मात्र केला जाणार. नावाळी 40+ विरुद्ध पडलेगाव 40+ असा सामना आपण फोनवरती ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. सुनील यांचा आवाज ऐकला पूर्वदामध्ये आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सर हार्दिक हार्दिक स्वागत करू. स्पर्धा एन्जॉय करताय जय गावदेव जय हनुमान चषक नागाव 2025 भव्य दिव्य ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सूत्रपदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते कुल स्वामिनी कुलदैविता आई एकविरा आई जगदंबेला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत आज 19 फेब्रुवारी आणि जगात भारी बळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब राष्ट्रमाता स्वराज्य माता लोकमाता राज्यमाता मा जिजाऊ साहेबांना छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार माराचा मोजरा ज्या मराठी मायापोटीने तुम्हा मला आदर दिला. ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखामुखातून निघालेली ही मातृभाषा अभंगवाडी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा ही मातृभाषा छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला जिजाऊ मान स्वराज्याची निर्मिती करणारा शब्द त्यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून निघालेली ही मातृभाषा तुम्हा मला टेनिस बॉल क्रिकेटच्या जगताला ज्या टेनिस बॉल क्रिकेटनं वेळ लावला आणि तुम्हा मला एकत्र आणण्याचं काम ज्यानं केलं तुमच्या आमच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा आणि या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सरचे स्वागत. लगेच टॉस करू. टीम पडले 40+ आणि नावाली 40+. तुम्ही सज्ज राहा. सन्माननीय गुलामदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आता या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो आहे. पडलेगाव 40+ आणि नावाळी 40+ असा सामना आपल्याला पाहायला मिळाला आहे.
यस कॉल होता 11-22 आणि टॉस जिंकला. टॉस जिंकला प्रथम आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करत असताना पहा 5 षटकांचा सामना. स्पर्धा कशी वाटली? आयोजन कसं? आयोजन तर खूपच छान आहे. नाईटचं आयोजन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती संघाला खूप मेहनत घ्यावी लागते. असे यांचे उत्तम पाटील, संदीप पाटील, जयंता पाटील, रामनाथ पाटील यांचं खूप मोठं मोलाचा साथ त्यांना भेटलेला आहे. तसं आजूबाजूच्या गावकऱ्यांचं पण त्यांना साथ आहे. त्याच्यामुळे एवढी स्पर्धा ते आयोजित करू शकतात आणि आमचे मोतीराम दादा तर त्यांचा तर शहाचाच वाटा आहे याच्यामध्ये. विश ऑल द बेस्ट. मॅच स्टार्ट झाली. आउट टू कॉम्बॉक्स सौरभ पाटील सर. सुरुवात केली आहे. बॉल चालला स्क्वेअर लाग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रत्युत्तर देत असताना पहिला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4 ने सुरुवात केली आहे रोहिदास पावशेनं आणि संघाचा श्रीगणेशा देखील इथे मात्र ओपन झाला. धाबा धावपलकावरती 4 या आकड्यावरती लक्ष पार करायचं 78चं. सरासरी 15.60 ची आहे. प्रति षटकामध्ये ती पार करायची आहे टीम बामाडी संघाला. गावदेवी बामाडी 40+ या नावानं संघ उतरला. का बॅटिंग केली पहिल्या पूर्वार्धामध्ये. प्रदीप म्हात्रे नावाचं वादळ. लोटाई देवीचा पाडा बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न. डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती रणसंख्या पाहता 4 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये उंच गेला. मिस्तामे की प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक बॉल मिड विकेट सीमा पार. रोहिदास पावशेचा भव्य षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 10 या आकड्यावरती. जिग्नेश 11 बाभाली या नावाना संघ उतरला. डे नाईटचा हे फॉर्मॅट. या स्पर्धेचे लाडके आयोजक शिवसेनेची बुलंद तोप शिवसेना शाखा प्रमुख उद्धम पांडुरंगजी पाटील. 40+ चे पूर्ण सहकारी नानादादा पाटील असतील. त्यांचं देखील स्वागत करू. फटका चांगला फटका फसला. बॉल मागे चालाय शेल पर्यंत पोहोचले पण थोडे जास्तच मागे गेले. या बॉल वरती मिळते ती सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 11 या आकड्यावरती. डबल विजिट मध्ये 11 रन स्कोरबोर्ड वरती. लक्ष 78चं गाठायचं. 15.60 ची सरासरी प्रति षटकामध्ये. कल्पेश पाटील ला तुम्ही पाहता आज शिवजल महोत्सव पूर्ण क्रीडा नगरीमध्ये तुम्ही भगवाबाई वातावरण तर पाहता. झेंडे देखील आता लावले जातील. कल्पेशजी पाटील खूप मेहनत. तुमचं देखील स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बघाल वेळेच्या बाबतीत संदर्भ असू द्या. फिल्डिंग करणार टीम व्यवस्थित बॅट वरती बॉल. विकेट कीपर एका हाताला प्रयत्न राहिले. अपयश आलं. शेवटच्या मोमेंटला बॉल जमीनला दान झाला. या बॉल वरती मिळते सिंगलला विकास पावशेला सुरुवात केली. संघ जाऊन पोहोचला. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती रन संख्या पाहता 12 या आकड्यावरती. 12 धावा धावपलकावरती. या षटकातील शेवटचा अखेरचा बॉल. खेळण्यासाठी सज्ज झाला तो रोहिदास. कार्पेट बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेने लॉंगॉनला फिल्डर वेगान आल्यात. एक केली दुसरीचा प्रयत्न. डबलचा प्रयत्न चालला मात्र इथे थ्रो जरूर चांगला आला. 2 धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 14 या आकड्यावरती.
षटक क्रमांक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती तुम्ही पाहता सोमनाथ गोरपेकर उद्योजक उद्योगपती नागाव तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत त्यांचे सुपुत्र देखील तुम्ही पाहता आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती हे नागावचे पूर्ण ग्रामस्थ नक्कीच येतील हे प्रेम आहे जेव्हा जेव्हा गावची स्पर्धा असते तेव्हा ग्रामस्थ देखील उत्सुक असतात की डे नाईटचा फॉर्मॅट आहे आणि प्रत्येक गावामध्ये खऱ्या अर्थानं नाईटला सुरुवात केली हे नाव आहे उत्तमदादा पाटील एक शिवसेनेची बुलंदतो समाज राजकीय शैक्षणिक कार्यामध्ये मोठा नाव आहे पण क्रिकेटपटूंच्या कलागुणांना क्रिकेटचा वाव देणारी ही ऐतिहासिक क्रीडा नगरी म्हणजे अर्थातच नागाव 40+ सर्वांचं हार्दिक स्वागत करू चाहता वर्ग बामालीचे आमचे ग्रामस्थ असतील त्यांचं देखील स्वागत करू आकाश जुईकर रेग्युलर क्रिकेटर आहेत ते देखील मॅचला एन्जॉय करतात तुमचं देखील स्वागत थांबलं वेट केला फटका पोचला इथे पकडला झेल अप्रतिम झेल विकास पावशेची विकेट मिळती पहिला धक्का टीम जियांश जिग्नेश आई गौदेवी मामालीला राज पाटील तुम्ही पाहता रतन बॉची जर्सी नाही लवकरच नक्कीच दुपारचं जेवण देखील करण्यासाठी लवकरच ते घरी आले मेहनत काय असतं तुमची गावची सहकारी तुम्हाला मॅचेस पाहतात कशा रीतीनं खेळ केला काही हरकत नाहीये पण नक्कीच तुम्हाला लवकरच घरी आणण्याचं काम त्याने केलं दुपारचं जेवण लवकरच करा जाऊया मैदानाकडे इथे विकेट मिळते बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता हे मात्रे उडवला फटका बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने फिल्डर उपस्थित आहेत दुसऱ्या टेला बॉलला उचलती दुसरीचा फेदर रनआउटची संधी गरज होती का गरज नव्हती इथे विलास पावशीची विकेट मोठी विकेट इथे मात्र मिळती आणखी एक फलंदाज बाद षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रोडामध्ये उंच उडवला बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं प्रेक्षकांना अलविदा करणारा रोहिदास पावशेचा आणखीन एक स्टँड डिलिव्हर षटकार 6 षटकाराच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला धावा फलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 21 धावा फलकावरती 78चं लक्ष पार करायचं आहे रोहिदास पावशे जोपर्यंत मैदानावरती अशा पल्लवीत बामाळीच्या प्रेक्षकांच्या पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल लाईन चांगली आहे असं वाटलं अर्ध्या पेज वरती बॉल कल्पेश होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला नाही बॅट जो फेस ओपन केला नाही असं वाटलं शरलापासून दूर आहे कदाचित पंच वाईट देतील पण लाईन चांगली आहे जबरदस्त पंच आहेत आमचा संदीपजी भाणे सर अडवली त्याच्यानंतर तुम्ही सुरकादे सर देखील उपस्थित आहेत स्क्वेअर लेगचे पंच फटका फसला झेलची शक्यता फिल्डर पोहोचतील का आणि इथे तुम्ही पाहता नोमॅन्स लँड मध्ये हा बॉल पडला बॉलवरती मिळतीये सिंगलच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला
धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 22 डबल दुरी 22 वरती षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक असेल. शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज रवी पावशा स्ट्राईक. अर्ध्या पिच वरती मात्र वेट केला, वॉच केला, बॉलला फेकलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. चौकाराच्या बरोबरीनं P1 P2 दोन पावपेचं षटक इथे समाप्त झालं, जिथे लक्ष 78चं होतं आणि धावा धावपलकावरती 26 या आकड्यावरती. उमेश शेठ पाटील उद्योजक उद्योगपती, या उमेश शेठ तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. या तुम्ही व्यासपीठावरती आमच्या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. ग्रामीण टेनिस क्रिकेट या स्पर्धेला कव्हर करतीय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस तुम्ही पाहता आमचे तेजस असतील, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. त्यांचे कॅमेरामॅन 2 त्यांचा देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. 3 कॅमेराने ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि कॅमेरामॅनचं देखील कौतुक करू. पूर्ण छायाचित्र त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे टिपला जातो आणि कॅमेरामॅन असतील आमचे ऑफिशियल स्कोरर, याच मातीतील याच गावच्या याच मातीनं दिलेला एक विनूर अर्थानं स्कोरर. टेनिस बॉल क्रिकेटनं एक वेगळी छाप निर्माण केली. कल्पेजी पाटील तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. रंगरंगोटी करण्याचं काम कोणी केलं असेल तर मंडप डेकोरेशनवाला यांचं देखील खूप मोठा योगदान आहे आणि त्यांना इतका मोठा स्टेज, त्यानंतर तुम्ही पाहता भगवामय वातावरण, त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आमचे डीजे असतील उमेश, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. प्रमोद दादा असतील आमचे, त्याच्यानंतर कबीर दादा, काल राहुलला तुम्ही पाहिला, थोडा वेळानंतर त्यांचं देखील आगमन होईल. या सर्वांचं आमचे खऱ्या अर्थानं तुम्ही प्रिंट्स पाहता, बॅनर, त्याच्या माध्यमातून मान्यवरांचं कटआउट, हे देखील मान्यवर या स्पर्धेला भेट देतील. त्यांचा देखील खूप मोठा या स्पर्धेमध्ये वाटा. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. खास करून ग्रामस्थ मंडल नागाव आणि 40+ ही टीम जय गावदे जय हनुमान 40+ तुमचं देखील स्वागत करू. बादशाह रडारमध्ये वर शॉट, पॉवर बॅक, पॉवर झोन, मिड विकेट सीमा पार. स्वागत केलं नवनाथ मात्रेचं, ठोकला रोहिदास पावशेनं षटकारचा. नऊ चेंडू 26 वरती खेळतोय आणि एक फटका चांगला समोरच्या दिशेनं. ओ हो हो, लॉंग ऑनला झेल सोडलाय. झेल कोणाचा सोडला? सेट बॅट्समन रोहिदास पावशेला दिलेलं जीवनदान मागात पडेल देवीचा पाडा टीमला. जिथे 18 मध्ये 52 करायच्या होत्या, 17.33 सरासरी. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर सिंगल आली. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित, अक्षरशः पडले, धडपडले, पण झेल घेऊ शकले नाहीये. जीवनदान दिला. कट करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता, लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 34 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल पडल्यानंतर बॉल खाली राहिला, डीप राहिला. विरेचन या बॉलवरती होतं नवनाथ मात्रेचं आणि हा डॉट बॉल आला. चौतीस धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती षटकातील पुढचा बॉल. लाईन पाहावी लागेल, खराब आहे. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता
35 या आकड्यावरती 78चं बलबोट लक्ष पार करायचं आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल बायसातला कडा बॉल वेगाने चालला लॉंग स्टॉप सीमा पार. विकेट कीपर रीड फर्स्ट स्लिपचा फिल्डर रीड लॉंग स्टॉपला शूटोय आणि येतो हा चौकार. या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 39 या आकड्यावरती बायसातला कडा. विकेट कीपर बीट झाले फिल्डर बीट वेगानं. मात्र या धावा 4 येतात. 4 स्कोर पुढे चालला. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 39 या आकड्यावरती अर्धा पल्ला पार केला. पाल करायचा येणाऱ्या काही बॉल मध्ये विजयासाठी टीम बमाली संघाला. पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये फटका चांगला फिल्डर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ला फीट करून क्रिकेटचं मात्र सौंदर्य लॉंग ऑन सीमा पार. बॉल चालला तुम्ही पाहता क्रिकेटचा सेफ फटका लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधनं बॉर्डर लाईन सीमा पाराला. हा चौकार या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर असा मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती 43 या आकड्यावरती 43 धावा धावपलकावरती 35 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 13 बॉल 35 या बॉल वरती मोठा फटका वा बॅटिंग करणाऱ्या बमाली संघाला. शेवटचा बॉल बॅटच्या रॉलमध्ये ओव्हर शॉट. बॅटला जसाच बॉल स्पर्श झाला तसाच चटका देऊन गेला. मोर होती 6 धावेची मिड विकेट सीमा पार आला गगन फेदी हा षटकार. आणि या षटकाराच्या बरोबरीनं तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती बामाळी संघ 49 वरती का बॅटिंग करतोय. एकदा बॅटिंग आवडली असेल रोहिदास रवीसाठी डेफिनेटली टाळ्याच झाल्याच पाहिजेत. बंधुराज तुम्ही पाहता पांडे जोडी पाहिली त्याच्यानंतर तुम्ही पाहता पठाण जोडी. ही जोडी देखील बामालीची आहे. काय करतात लगेचच पाणी घेऊन जायचं लगेचच आपण खऱ्या अर्थानं रिंग स्टॉली मैदानामध्ये जाऊ आणि धाबा धावपलकावरती 49. महेंद्र पावशे उर्फ बाला यांच्याकडनं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार जर आले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. बघा लक्षात असू द्या तुम्हाला आम्ही आता पहिल्या मॅच पासून सूचना देतोय काल देखील केली. तुम्हाला जे पारदर्शक लावायचं ते आम्ही नक्कीच पुकारू फक्त एकदाच अनाउन्समेंट करू याची देखील लक्षता घ्यावी आणि कॅश प्राइज इथे जमा करा. तुमचं पारदर्शक आम्ही डेफिनेटली पुकारू. आदित्य पावशे देखील आता खुश असतील. सिद्धू ग्रुपचे ते देखील आता मेंबर होत चालले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आमचे मित्र आहेत आमचे सूरज भोईर असतील त्यानंतर गिरीश पावशे त्यांचं देखील स्वागत करू. भगवानजी गोंडली जे खऱ्या अर्थात रेग्युलर क्रिकेटला पुढे नेण्याचं काम आई गावदेवी बामाळीच्या बाजूने करतायत. तुमचं देखील भगवान दादा मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. जमा मॅच करे जिथे समीकरण 12 मध्ये 29 बनवायच्यात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला 4थ्या षटकामध्ये प्रल्हाद मात्रे. 12 चेंडू 29 धावेची गरज. 3 वेळा आम्ही तुम्हाला सांगितलं 12 मध्ये 29 हव्यात.
काही हरकत नाही, या मॅच मध्ये देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. 12 बॉल 29 षटक, गरज 49 धावा धावफलकावरती. 14 षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला प्रल्हाद म्हात्रे. हे षटक या मॅचचं टर्निंग, प्रदीप म्हात्रे आला. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉईंट षटक आहे. या षटकामध्ये जर कमी धावा आल्या, शेवट षटकामध्ये जास्त धावा राहतील. जोपर्यंत बंधुराज मैदानामध्ये काय खेळ करतोय, बामालीसाठी झडतायत झगडतायत. रोहिदास समोर गती कमी केली, लेन पीक केली, वॉड शॉट मिड विकेटला क्लिअर करणारा. बारी बारी सबकी बारी, कभी हमारी कभी तुम्हारी. रवी पावशे रोहिदास पावशे बंधुराजची जोडी आज मैदान गाजवतोय. नागा फोडी बेस ठोकलाय षटकारचा. षटकाराच्या बरोबरीने 50 ओळीने धावा धावफलकावरती 55. आणि आता समीकरण तुम्ही पाहता, 11 बॉल 23 धावेची गरज आहे. का बॅटिंग चालू आहे मैदानावरती. रोहिदास पावशे ऑन अ फायर. हा देखील उडवला. मिस्टामे की प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक, मिड विकेटला क्लिअर करणारा. दस्तक पे मस्तक लागो पाठचा दुसरा षटकार. महेंद्र पावशे बाळा या बॉलवरती जर षटकारा रोहिदासच्या बॅटमन 1000 रुपयाचे कॅश प्राइज. एकदा बामालीचा चाटा वर्ग रोहिदासची बॅटिंग आवडली असेल, टाळ्या चाल्याच पाहिजेत. डेफिनेटली टाळ्यांचा कडकडाट येतोय. 40+ हा लढतोय खऱ्या अर्थानं रोहिदास पावशे. वाडा बॅटिंग परफॉर्मन्स. षटकातील पुढचा बॉल तिसरा येईल का. चाललाय 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 चाललाय. बाय बाय प्रेक्षकांना अलविदा देणारा लागो पाठचा तिसरा हँडसम षटकारचा वाडा बॅटिंग परफॉर्मन्स. ना सूरत देखता ना मुहूर्त देखता, ये शेर है बामाली का. टीम की जरूरत देखता. एकदा रोहिदासची बॅटिंग आवडली असेल तर डेफिनेटली टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो. का बॅटिंग परफॉर्मन्स आहे. आणि 13 चेंडू 45 वरती खेळतोय. कालच्या मॅच मध्ये एकाच मॅच मध्ये तुम्ही 2 अर्धशतक पाहिलं. 22 बॉल 72 तकदीर म्हात्रे. त्यानंतर तुम्ही 17 बॉल 51 अमित गायकर. तिसरा अर्धशतक येईल का. वाडा बॅटिंग परफॉर्मन्स, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. आणि आता समीकरण तुमच्या समोर 67 धावा धावफलकावरती. 9 चेंडू 11 धावेची गरज आहे. फुलटॉस फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय लॉंग लेग बॉर्डरी लाईनच्या बरोबर. बॅट टापली आहे. बॅट चौकार षटकारांचीच भाषा बोलतीये. 49 वरती खेळतोय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. का बॅटिंगचा दर्जा हा करत असताना बघा मायबा प्रेक्षक हे समोर आहेत. लक्ष असू द्या प्रेक्षक आहेत. उठा प्लीज. दादा काका प्लीज जरा लक्ष असू द्या प्लीज. आयोजक आम्हाला सूचना देतात, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. साईड स्क्रीन स्पर्धा ही आमची खऱ्या अर्थानं ओळख आहे. हे आमचे बामालीचे प्रेक्षक आहेत, आमच्या जवळचे आहेत. 50 पाहायला भेटतील का. एकदा जोरदार चाल्या. काय लढतोय झगडतोय, जिद्द आहे, चिकाटी आहे, क्षमता. 49 वरती खेळतोय. षटकातील पुढचा बॉल. बॅटच्या रडामध्ये फटका मिस्टामिंग झेलची शक्यता. फिल्डर पोहोचतील का, सोडलाय झेल. अशा रीतीनं 50 धावा पूर्ण. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. इथे एकदा बॅट दाखवायची आहे. रोहिदास पावशेने ठोकल्या 50 धावा. अवघ्या तुम्ही पाहताय 15 चेंडू 50 धावा ज्यांना पूर्ण केलं. एकदा बॅट दाखवायचे प्रेक्षकांना. रोहिदास बॅटिंग आवडली असेल टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. खेळाडू बामालीचा असला तरी डेफिनेटली सर्वांनी टाळ्या झाल्या पाहिजेत. 78चं लक्ष आणि त्या लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी मी माझ्या टीमचा रक्षक आहे हेच सांगतोय. फटका चांगला बॉल लाईनच्या दिशेनं चालला. तिथे मात्र तुम्ही पाहता फिल्डर मिसफिल्डिंग झाली आहे. हे दबाव आहे, हे दबाव आहे कल्पेश, हे दडपण आहे. आणि रोहिदास पावशेचा सोडलेला झेल आज देवीचा पाडा टीमच्या फिल्डरला मात्र मनामध्ये प्रश्न विचारत असतील. मिनी केले तर काय केलं. आणि रोहिदास पावशेचा झेल सोडला. त्याच्यानंतर तुम्ही हे अर्धशतक पाहिलं. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 75 धावा. विजयासाठी फक्त 3 धावेची गरज. 6 मध्ये 3. रोहित शर्माचा 4 वरती तिसरा पर्याय सोडलेला झेल
त्यानंतर 264 बनतात. इथे तुम्ही तेच चित्र पाहिलं. रोहिदास पावचेचा सोडलेला झेल, त्यानंतर 15 बॉल 51 पाहिल्या. का बॅटिंग आज खऱ्या अर्थानं याच क्रीडांगणामध्ये बरसला. तुम्ही पाहता अशीच बंधू जोडी मैदानामध्ये एकत्र येतोय. तुम्ही प्रत्येक प्रीमियर लीग आपण खऱ्या अर्थानं करतोय. सुनील, नक्कीच आपण प्रत्येक प्रीमियर लीग करत असतो. भाऊ भाऊ तुम्ही कमी पाहता प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आज बंधुराज काय करतात? दोन्ही बंधुराज बामाली टीम साठी, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. आम्ही खेळतो आमच्या बामाली गावासाठी, त्यांच्या नावासाठी, प्रतिष्ठेसाठी. जिद्द, चिकाटी, मेहनत, ध्यासश्वास हाच आहे. आणि हे बामालीचे बंधुराज आज मात्र मैदानामध्ये तडपल्यात. का बॅटिंग परफॉर्मन्स केली आहे. 6 चेंडू 3 डावेची गरज आहे. बघा, लक्षात असू द्या विलास दादा, तुमच्या प्रेक्षकांना सूचना आहे, कोणी मॅच संपल्यानंतर आतमध्ये येऊ नका. तुम्ही खऱ्या अर्थाने एन्जॉय करू शकता. बघा बामालीचे प्रेक्षक, तुम्ही नक्की शिट्या वाजवा, भोंगे वाजवा, काही हरकत नाहीये. हे क्रिकेट आहे. आत आले तर 2 धावेची पॅलेंटी. स्कूपचा फटका, बॉल चालला, विजयाचा चौकार. अवघ्या तुम्ही पाहताय जिथे 25 बॉल मध्ये 78 धावा चेस केल्यात. का बॅटिंग परफॉर्मन्स आहे. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग, संस्पादक बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. कोणाला वाटलं होतं की 78 धावेचं लक्ष अवघ्या 25 मध्ये चेस होईल. रोहिदास पावशे, काय आला नावाचं वादळ आज ऐतिहासिक नागावच्या क्रीडा नगरीमध्ये अक्षरशः बरसला आणि सामना मात्र इथे विजय झाला. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम बामाली, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक टीम. डेव्हिडचा बडा 40+. खेळ चांगला झाला, काही हरकत नाहीये. एका अर्ध्यानं कधी क्रिकेट संपत नसतो, हार जीत होत असतं. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. टीम पडलेगाव 40+, नावाली 40+. नेक्स्ट मॅच लगेच आपण सुरुवात करू. आणि या मॅचचा मला मॅच नो डाऊट जनम. तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना अवघ्या 15 मध्ये 50 धावा पूर्ण केल्या. ज्यानं 16 चेंडू 53 धावेची खेळी करणारा मात्र इथे तुम्ही पाहता रोहिदास पावशे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया. रोहिदास पावशे काय खेळला आज. खऱ्या अर्थानं आज प्रेक्षकांना देखील खुश केलं. देवीचा बडा टीम, काही हरकत नाहीये. झाल्या चुका नक्कीच तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी देतोय. खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेच रोहिदासला ट्रॉफी देऊ. खूप चांगला खेळ राहिला, खूप चांगला खेळ.